नमस्कार मित्रांनो, वेलकम टू यूपीकेनी चॅनल। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे सातबाऱ्यावरील चुका झालेल्या आहेत किंवा अगोदर जुन्या ज्या चुका होत्या त्या आपण दुरुस्त कशा करायच्या किंवा कोणकोणत्या चुका आहेत ते आपण दुरुस्त करू शकतो त्याची आपण संपूर्ण प्रक्रिया ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओ जमीन मोजणीबद्दल मिळत असतात, सरकारी कागदपत्रे आणि जे नकाशा आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला मी ह्या चॅनलवरती माहिती देत असतो। तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। तर संपूर्ण प्रक्रिया काय आहे सातबाऱ्यावरील दुरुस्ती करण्यासाठी? तर मित्रांनो, त्याला एक कायदा आहे, त्याला एक नियम आहे, तो म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 155 नुसार सातबारा उतार्यावरील लेखनीय किंवा तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्यासाठी प्रथमतः तहसीलदारकडे अर्ज करता येतो। तथापि जर या दुरुस्तीमुळे इतर वारसांच्या हक्कावर परिणाम होणार असेल तर संबंधित सर्व वारसांची संमती यासाठी आवश्यक आहे। तुम्हाला मी एक उदाहरण देऊन समजवतो। समजा एका जमिनीच्या सातबारा उतार्यावर मालकाचे नाव रामचंद्र आहे, त्याऐवजी रामचंद्र असे चुकीचे नाव नोंदले गेले आहे। ही एक लेखनीय त्रुटी आहे। अशा परिस्थितीत संबंधित मालक तहसीलदारकडे अर्ज करून ही चूक दुरुस्त करू शकतो। या प्रक्रियेवर इतर वारसांच्या हक्कावर कोणताही परिणाम होत नसल्यामुळे त्यांच्या संमतीची काही आवश्यकता नाही। परंतु जर दुरुस्ती प्रस्तावित बदलावामुळे इतर वारसांच्या हक्कावर परिणाम होणार असेल तर सर्व संबंधित वारसांची संमती घेणे आवश्यक आहे। म्हणजेच जर समजा क्षेत्रफळामुळे काय चुकी असेल ते दुरुस्ती करा असेल, त्यामुळे काय ते क्षेत्रफळ त्यामध्ये चुका निर्माण होतात। म्हणजेच एखादा समजा 10 गुंठे आहे त्याचे 12 गुंठे झाले असेल तर कमी जास्तमुळे काय होतात, भांडणं होतात। अनेक तुम्हाला मी एक उदाहरण देऊन समजवतो। जर सातबारा उतार्यावरील चुकीच्या नावामुळे एखाद्या वारसाचा हक्क नोंदला गेला नसेल तर दुरुस्ती करण्यापूर्वी त्या वारसाची संमती आवश्यक आहे। आणि दुरुस्ती प्रक्रिया कशी असते? प्रथमतः आपल्याला अर्ज सादर करावा लागतो। तहसीलदारकडे लेखी अर्ज सादर करणे, ज्यामध्ये दुरुस्ती आवश्यकता स्पष्ट करा आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी, जसे की जमीन मालकीचे पुरावे, वारसाचे संमतीपत्र इत्यादी। दुसरी स्टेप काय आहे? आपण अर्ज सादर केल्यानंतर त्याच्यावर चौकशी प्रक्रिया होती। तहसीलदार तलाठ्याला प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देतील। तलाठी संबंधित पक्षकारांचं नोटीस पाठवून त्यांच्या हरकती विचारात घेतील। त्यानंतर पुढील काय करणार? त्यांना जे तलाठी आहेत ते निर्णय घेतील। चौकशी अहवालाच्या आधारे तहसीलदार दुरुस्तीबाबत अंतिम निर्णय घेतील। तर ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे, ह्यात महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? दुरुस्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सर्व संबंधित पक्षकारांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी वारसांची संमती आवश्यक आहे। दुरुस्ती अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे, ज्यामुळे प्रक्रिया सुलभ होते। आणि सातबारा उतार्यावर दुरुस्ती करताना विशेषतः वारसांच्या हक्कांची संबंधित बदलांसाठी संबंधित सर्व वारसांची संमती आवश्यक आहे। तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली ही दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण होते। तर मित्रांनो, आपण सातबारावरील कोणकोणती जे चुका आहेत, त्रुटी आहेत ते आपण दुरुस्त करू शकतो। ते म्हणजेच नवीन नावे समाविष्ट करणे, दुसरा म्हणजेच नाव काढणे, तिसरा म्हणजेच नावाची स्पेलिंग दुरुस्त करणे, चौथा म्हणजेच खाता प्रकार बदलणे, पाचवा म्हणजेच सातबारावर खाता रजिस्टरमधील नावांचा फरक दुरुस्त करणे, सहावा म्हणजेच खाता क्रमांक निवडक सर्वे क्रमांकावरून वगळणे यापैकी, पाचवा म्हणजेच अंमल त्या खात्यातील सर्व सर्वे नंबरला होईल, मात्र क्रमांक 6 प्रमाणे खाते ज्या गटावरून वगळले असेल त्याचा अंमल फक्त त्या सर्वे नंबरवर होईल। हे जे 5 मी तुम्हाला कोणकोणते चुका दुरुस्त होतील ते तुम्हाला मी सांगितलं। तसे मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असेच तुम्हाला शेतकऱ्यांसाठी मी
विनाशुल्क माहिती देण्याचा प्रयत्न करीत राहील. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.